संतोष देशमुख हत्याकांडाचं वास्तव पहिल्यांदाच उघड. गॅसचा पाईप काठीने देशमुखांना अमानुष मारहाण. व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉलवरून हत्येचा व्हिडिओ दाखवला. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या 8 आरोपींना मकोका. वाल्मिक कराडला मकोका लावावा. धस जरांगे आणि संदीप क्षीरसागर यांची मागणी. धाराशिवमधल्या जन आक्रोश मोर्चात धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला बोल. धनंजय मुंडे यांचा ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीसोबतचा फोटो धस यांनी दाखवला. तर मंत्रिमंडळातल्या नेत्याच्या गुंडानं 3 वर्षांच्या चिमुकलीला मारलं जरांगेंचा आरोप. बीडला बदनाम करू नका ही परळीची दहशत. जन आक्रोश मोर्चातनं सुरेश धस यांचा मुंडेंवर निशाणा. तर सुरेश धसांमुळेच बीड जिल्हा बदनाम झालाय. पंकजा मुंडेंचा पलटवार. ठाकरेंची शिवसेना मुंबई ते नागपूर सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार. संजय राऊतांची घोषणा. तर आपल्याही कार्यकर्त्यांच्या भावना तशाच. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा पलटवार. मविया टिकेल की तुटेल याकडे आमचं लक्ष नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर ठाकरेंनी विचारधारा सोडल्याचा फटका. काही दिवसांनी पक्षही शिल्लक राहणार नाही. शिंदेंच्या शिवसेनेची टीका. विशाळगडावरच्या उद्याच्या उरुसाला जिल्हा प्रशासनाची बंदी. विशाळगडावर कोणताही जमाव जमवू नये असे आदेश. उरूस होऊ देणार नाही. नितेश राणेंनी केलं होतं जाहीर. टोरेस घोटाळा प्रकरणी सलग 3ऱ्या दिवशी छापेमारी सुरूच. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई. मुद्देमालाची जप्ती. भाईंदरमधील कॅशियर आणि मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी. बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षात गेला. बसने 2 जणांना उडवलं. मुंबईच्या विक्रोळी कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकातला बस चालकाचा अजब प्रकार. गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन म्हशीचं दूध खरेदी करणार. मकर संक्रांती निमित्ताने पुढील 5 दिवस विठुरायाचं व्हीआयपी ऑनलाईन पास दर्शन बंद. झटपट दर्शनासाठी घुसणाऱ्या व्हीआयपींचं दर्शनही बंद करण्याची भाविकांची मागणी. अयोध्येमध्ये रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला 1 वर्ष पूर्ण. राम मंदिराला आकर्षक सजावट. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली रामललाची पूजा. आता केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्ये घुमणार गरजा महाराष्ट्र. राज्यगीताचा समावेश बंधनकारक करण्याची शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.